गुड मॉर्निंग गायज. सो आज संडे. आम्ही प्लॅन केला होता बाहेर जायचा मम्मी पप्पांना घेऊन, पण मम्मीचा थोडा गुडघा दुखते म्हणून प्लॅन कॅन्सल केला. आम्ही मुळगावला जाणार होतो, मस्त की जाणार होतो, फिरणार होतो, पण मम्मीने प्लॅन ड्रॉप केला कारण की तिचा पाय दुखतोय, बिचारीचा गुडघा दुखते. सो आम्ही आता घरीच आहे सध्या तरी. बघू आता. पप्पांना मटण आणायला सांगितलं तर मटण करणार आहे. बघू, पूर्वीला सांगतो मटण करायला आहे आज. आणि तुम्ही बाहेरचा सीन बघा, ते मस्त वाटते. सूर्वी कांदे कापते कारण की साक्षीदाई येते आमच्याकडे. साक्षीदाईने गौरव येतोय पत्रिका द्यायला. होणार आहे टू बी. ते येतात ते त्यासाठी पोहे करते पूर्वी. आज पटापट कर शेमडे. आंघोळ पण करायची मला. आळशी. तू जा ना आंघोळीला. जा ना. पटकन कर. मला मागे खूप दाखवू नको ना. सो पप्पाने मटण आणलंय. एवढी वॉश करते मस्त झाला. माझ्या पप्पानी मटण आणि शी गबस. बघ ना, पांढऱ्या फुलामध्ये हे गुलाबी रंगाचं पण फुल आलं, किती सुंदर. बघ ना, काय छान वाटतंय. पांढरे फुलं पण पांढरं होते. इकडे पांढऱ्या फुलाचं हे वेगळं लावलं मी त्यात अजून. काय सुंदर वाटतंय. सो आम्ही एकदम मस्त एकदम ट्री प्लांटेशन केलं इथे. मस्त मनी प्लांट आहे इथे. ते रोजचं आहे. रोज आहे इथे. मस्त आलं एकदम. हे आणि हे कसले काय? हे आपल्याला हे रोप आणायचं. हे शोचं आहे वाटतं ना मी आलेलं ते. हे शोचं आहे. हे आपल्याला बघा ना, गुलाबी पाय होतं ना, हे मी लावलं होतं, याला फुलं आलं. मला माहितीच नाही हे गुलाबी कलरचं आहे. भारी आहे. पण आलं गुलाबी कलरचं. क्यूट दिसतं एकदम. अरे हा ना, मस्त. अजून आणायला पाहिजे ना आपण. हे पण शोच आहे. कुंडी कुंडी घेऊन ये ना मग. जसं मोबाईलवर असतात दिवसभर. काय तुमचं काय आहे काय? वेळ लागलाय वेळ. काय पुस्तक विस्तक वाचा जरा. मी मोबाईलचा वेळ झालाय. मोबाईलचा वेळ. लायब्ररी बंद केली मम्मीने. लायब्ररी. तुमची लायब्ररी कधी चालू झाली ते मम्मीचं म्हणतात. काय हय बापू आले. जावय बापू. आम्ही मराठीत बोलणार का तुमच्याशी आता? चालेल मराठीत चालेल. बोलायचं. येतं मराठी मला. पहिले काय बोलतो बाबा? पहिले रणबीर कपूर और आलिया भट्ट. आलिया लाईट. ए आलिया लाईट. कितपर्यंत आले आपलं मटनचं? आताचे मटण मम्मानी टाकलं आहे शिजवायला. मटण आई करते. अच्छा आई करते. हा, तुझं बोली तू करते. मग मम्मी करते. मी का ग? करणार आहे आणि मी चपाती करणार. काय काय आई? नाही, माझं काय नाही, ती मला बोलली म्हणून माझं काय नाही. मला माझ्या बायकोच्या हाताचं खायचं होतं. मला खायचंय म्हणून. नाही का करा आई. ठीक आहे, चांगली करते बाबा. चांगली करते डू. नो इश्यू. तुम्हाला आता मस्तपैकी बॅकग्राऊंड नॉईज भेटतोय. तुम्हाला दाखवतो मी आता. दुपारी एकदम भारी झोप लागणार आहे. एकदम पीसफुल. हाय कर. हाय कर ना. पुढे येतात दाखव. तो आता मटनची भाजी झाली ऑलमोस्ट. आईने केली आहे. आता बघूया. कलेजी राहिली आमची. त्यानंतर मी करणार आहे कलेजी. वेटिंग. किती वाजला आता? 12:30. पटापट करू. भूक लागली आम्हाला. हो माहिती मला. मला पण स्वतःला पण भूक लागली कारण का मटन आहे. पटकन लगेच होईल. आणि ताई पण तिथे चिकन करत आहे. अच्छा हा. येस. हिरव्या याचं चिकन म्हणजे कलेची करते. मीन्स त्याच्यामध्ये मी मसाला वगैरे नाही करणार आहे. मी फक्त कोथिंबीर मिरची वगैरे ते सगळं करून फ्राय करणार आहे फक्त कलेची. ओके लेट्स स्टार्ट.
देन त्याच्यानंतर मग मी पॅनवरती तेल, देन मिरची, कढीपत्ता, आलं हे सगळं टाकून मिक्स केलं. त्याच्यानंतर मी हिरवं वाटण टाकलं त्याच्यामध्ये, हळद आणि एक मसाला असतो तो खडा मसाला, तो मीठ आणि मिरची अख्खी टाकलेली मी ती मिक्स करून मग थोडा वेळ असं झाकून ठेवायचं वाफेवरती. ते शिजतं आपोआप तेलावरती आणि देन यम्मी यम्मी कलेजी इज रेडी. बेस्ट. अजून काय हवं रविवारी? का आता बेस्ट बेस्ट. कसं आहे? एकदम भारी का? आई एकदम हे जे आमच्या यांचेच आवड येतं जास्त, कोणता हात लावा कोणता पाय लावा. एकदम भारी. आपले व्हिडिओज वगैरे पण चांगले येतील. सो गाईस, माझं सगळं आवरून झालेलं आहे. सकाळी मी थोडं उशिरा उठली आहे आणि प्रतीकने उठून आज फक्त जेवला आहे. म्हणजे त्याने मला काहीही मदत केलेली नाहीये. हेच असतं लग्न झाल्यावर मुलांचे फायदे. मीन्स आई पण करते आधी, बट स्टील बायकोच सगळं करते. मी त्याला कधीपासून बोलते मला चिकन रोल खायला दे, चिकन रोल खायला दे. चिकन रोल बनवतच नाहीये तो यार. तू काय तुम्हाला मित्र बोलते वर्षापासून आज. तरी पण स्टील. हा म्हणजे मी बायको आहे तुझी. आई एम नॉट युअर गर्लफ्रेंड नाउ, आई एम युअर वाइफ नाउ. सो सबसे पहले मैं ही रहूंगी ना हर जगह. खडूस. मग दे ना बनवून बॉस. ठीक आहे. सो आम्हाला असं वाटतंय की आम्ही कुठेतरी बाहेर जावं, कारण का आता आमच्याकडे करायला काहीही नाहीये. आता आमचं सगळं काम आटपलेलं आहे आणि इव्हिनिंगचं जे जेवण आहे ते पण ऑलरेडी आम्ही सकाळीच मीन्स जास्त केलं. सो इव्हिनिंगला पण काही करायचं नाहीये. सो बघू कुठेतरी जाऊ. बाहेर मस्त ऊन पण पडलेलं आहे आणि घरी खूप थंडी वाजते इथे ॲक्च्युली. खूप थंडी वगैरे पण आहे आणि बाहेर गेलो हे असं ऊन आहे ना की काय माहिती. आता मला तर आता घरी आहे ना मी, तर असं मला वाटते की हे ऊन मीन्स नॉर्मल आहे. जसं उन्हामध्ये जसं ऊन लागतं तसं नाहीये. या बाहेर गेल्यावरती आपल्याला थोडा वेळ तरी चांगलं वाटेल, बट नंतर असं फील होईल की थोडं ऊन लागतंय वगैरे असं. बट आम्ही आता जर बाहेर गेल्यावरती फोटो किती छान येतील. हे ना किती छान येतील फोटो. जरा उठून जायला पाहिजे आपण. जाऊ ठीक आहे बघू. तू चल ना यार घेऊन मला नाही माहिती. तू चल मला घेऊन कुठेतरी. तू जगा फिक्स कर, तू घेऊन चल. सो मी सकाळी व्हिडिओ बघितला असेल, मी त्याच्यामध्ये किती सुचलेली होती. ऍक्च्युली मला असं कधी कधी होतं की मी लेट जर वगैरे झोपली वगैरे ना, तर मला खूप सुजायला होतं. तर माझं सगळं हे डोळे वगैरे खूप सुजलेलं, अक्षरशः हे पण सुजलेलं. सो थोडीशी सूज जी आहे ती कमी झालेली आहे. बघू आता. सकाळी माझं तोंडच बघून मी अशी होती, म्हटलं प्रतीक यार किती सुजली. गाईज विदिन अ सेकंड, ओके, विदिन सेकंड प्रतीकचा जो डिसिजन आहे तो चेंज झालाय. हा आताच मी मीन्स असं बोलत होती जस्टिस द्या संडेसाठी. मी बोलत होती की आपण जाऊया बाहेर कुठेतरी. हा तर आणि मी माझा व्हिडिओ बघत होती, व्लॉग काढलेला, आणि त्याच्यामध्ये मी बोलली की यार आता थोडा वेळ गेल्यावरती बरं वाटेल, नंतर ऊनच लागेल. तर लगेच हा माझा नवरा माणूस बोलतो आहे की जाऊन दे आपण संध्याकाळी जाऊया. संध्याकाळी म्हणजे काय आता ऊन असल्यावर. जस्टिस फॉर संडे यार. आता दुपारी झालीये, लगेच संध्याकाळ होईल, दिवस संडे संपेल. आहे उद्यापासून जॉब आहे जॉब. बघ तुला फील होतंय का? फील होतंय तुला मी जे बोलते ते फील होतंय का? मग घेऊन चल मला. बघू 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 बघू. हा मजा आहे. गुलाबी गुलाबी चेहरा आणि त्याच्या मागचं रिझन आहे हा गुलाबी डोर. उन्हामुळे असं वाटतं किती छान वाटते ना यार. बाहेर ऊन आहे मस्त. वाव खूप जास्त ऊन आहे. जाऊन नाही जायचंय मला काहीच नाही, कारण का आताच माझ्या बहिणीचं लग्न येणार आहे. सो मला काळं व्हायचं नाही अजिबात. मी माझा प्लॅन जे आहे, जे माझे शब्द आहेत जे मी प्रतीकला बोलले ते मी मागे फिरवते. बघू आम्ही 5:30-4 वाजता निघूया बाहेर जायला.
सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे ग सुंदरी सुंदरी. सेल्फ ऑब्सेस्ड आहे मी थोडीशी, पण स्वतःवरती थोडं मला काम करायचं आहे आता. लेट्स गो कितीपर्यंत माझं मन हे जाते. काय करू मला असं होतं, मी काय करू यार. असं संडे ना तसं माझ्या अंगात ना असं वेगळं असं जागृत होतं उर्वी की काहीतरी करायचं. संडे संडे पण यार काय कळतच नाही काय कर. मस्त संडे आम्ही सकाळी जाणार होतो असं माझ्या मनामध्ये खूप आदल्या दिवशीच भावना जागवलेली की वा मुळगावचा वडापाव खायला भेटेल, मुळगावचा वडापाव खायला भेटेल. पण माझ्या मम्मीचे गुडघे दुखत आहेत म्हणून आम्ही गेलो नाही. इट्स ओके, नेक्स्ट टाइम जाऊ आम्ही. सो गाईज आता मी उठायची ॲक्टिंग करतोय. झोपलो नव्हतंच मी दुपारी, पण ब्लॉगसाठी कधी कधी ॲक्टिंग करायला लागते. सो आता आम्ही उठतोय आणि आता जातो आहे फिरायला. बाहेर जातो आहे ॲक्च्युली, शॉपमध्ये पण जातो आणि बाहेर पण जातो थोडा. लेट्स गो. सो फायनली आम्ही घराच्या बाहेर निघालो आहे. फायनली मला बघू सामान घ्यायला जायचं आहे आणि बघू कुठेतरी जाऊया बाहेर. हां कुठेतरी जाऊ आपण फिरायला. तुला कुठे फिरायचं? मला कुठे पण चालेल, मला तुझ्यासोबत फिरायला मी कुठे पण फिरू शकतो. मस्त दिसते. यु नो. थँक्यू. टिकट टिकली लावली त्याची, त्याच्यात वेगळी टिकली दिसते रंग. हां आता बरोबर दिसते. हां का ठीक आहे. बाय. चल शिवपुरी खाएंगे, रास्ते में जाएंगे, शिवपुरी खाएंगे और गाड़ी में घूमेंगे. पुढं बघितलं देखो खर्चा हुआ तो मैं क्या करूं. काय हां चप्पल थोडं काय करणार मग मी चप्पल मी थोडी तोडते. नो आय एम नॉट. ते माझ्या पायामुळे तुटते, मी नाही तोडत. एवढा हा सेल्फ ऑब्सेस्ड नुसतं आरशात बघत असतो. काय करत असतो देवालाच माहीत. तू एवढा आरशात का बघतो प्रतीक? सुंदर आहे. हा असंच घे. अच्छा सांगायचं व्हिडिओ ऑलरेडी. गेस करा की हा पॉइंट कोणता आहे. इथेच येणार आम्ही येऊन जाऊन. बदलापूरमध्ये हेच आहे का मी अजून काय करणार आम्ही. सो आम्ही इथे शेवपुरी खायला आलेला आहो पनवेल हायवेला. काय फेवरेट शेव हा ना शेवपुरी. फास्ट फूड डिश. असं कॅमेरा माझ्याकडे कसं करू. असं शेवपुरी तर आम्ही आल्यावरती खातोच खायला. आणि शेवपुरी काय नाही खायचं, शेवपुरी खायचं पोट भरायचं बस झालं नको. आणि शेक पण पिणार ना आपण. कशी होती शेवपुरी बोलली? छान चांगली होती. आता काय शेक मागवला का मग? हां चॉकलेट प्रो शेक. चॉकलेट शेक ओके ओके होती. म्हणजे मला जशी पाहिजे होती तशी नव्हती. मला सगळी स्पायसी छान अशी वाटत लागते. बट कधी कधी शेवपुरीवाले ना धोका देतात. काय करतात ते न्यू एक्सपिरियन्स. हे नवीन जागे आला असंच असतं. जिथे खातो तिथे खायला पाहिजे आपण. बाकीचा व्ह्यू मग मागचं एकदम भारी यार. भारी आहे ना. खुश झालं. काय तुम्हाला पाहिजे तर ब्रो शेकच्या इथे या आणि सोयाच्या खाऊन बघा. एक नंबर आहे. टेस्टी जाम एकदम खूप मस्त आहे. क्लासिक. खूप भारी टेस्ट आहे. आणि या healthy आहे. दादाकडे, या दादाकडे. मेन म्हणजे हेल्दी आहे खूप. हेल्दी आहे काहीच नाही. व्हेजिटेबल्स आणि सोया आहे. खूप मस्त आहे. देन मग तिकडनं मी सानवीच्या बड्डेसाठी गेले आणि प्रतीक त्याच्या फ्रेंडला भेटायला गेलेला. सो तोपर्यंत मग इथे सानूचे माझी आजी पण आलेली. सो आजीचे वगैरे आम्ही खूप फोटो वगैरे क्लिक्स केले. आता आम्हाला आमचा राज भाऊ पण भेटला इथे सानूच्या बड्डेला. आमचे राज भाऊ बोल. सो इथे
आता आम्ही आमचा हा जो ब्लॉग आहे तो एंड करतो. तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. काय करायचंय? लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बस आज बोललो म्हणजे विषय संपलाय. येस, विषय खोल संपला डायरेक्ट. तिकडे तिकडे आता तिकडून आली का गाडी? बाय बाय. मिस यू ब्रो. बाय. येस. आमच्या भावाला पोरगी बघा कोणतरी. कोणती पोरगी असेल तर DM करा आम्हाला. कळलं? कमेंट करा कमेंट. बघा राज महाडिक आहे. राज महाडिक इंस्टा ID. डायरेक्ट मेसेज करा. डायरेक्ट मेसेज. रिश्ता आने दो डायरेक्ट.